प्रश्न बघा, 1849 साली स्थापन झालेल्या परमहंस सभेची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट होती? 1849 साली स्थापन झालेली परमहंस सभेची उद्दिष्ट कोणती हे तुम्हाला सांगायला सांगितले. पहिला ऑप्शन आहे मूर्तिपूजा न करणे. आता परमहंस सभेमध्ये मूर्तिपूजा न करणे उद्दिष्ट होतं का? तर डेफिनेटली होतं. दुसरं ऑप्शन आहे दलित वर्गात शिक्षण प्रसार करणे. परमहंस सभेचं हे उद्दिष्ट डेफिनेटली होतं. विधवा पुनर्विवाह घडवणं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. याचा अर्थ परमहंस सभेची उद्दिष्ट ऑप्शन येणार पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी सर्व तुमचं बरोबर असणार आहे. परमहंस सभा एक्झॅक्टली कधी स्थापन झाली तर तुम्हाला त्याचं सांगता आलं पाहिजे. 31 जुलै 1849. ठीक आहे. दुसरा मुद्दा, परमहंस सभा ज्या ठिकाणी स्थापन झाली ते ठिकाण कोणतं? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मुंबई. कोणतं उत्तर असलं पाहिजे? मुंबई. ठीक आहे. परमहंस सभेचे संस्थापक म्हणून कोणाचं नाव घेतलं जातं? तर त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात येतंय? दादोबा पांडुरंग तर्खडकर ही महत्वाची व्यक्ती परमहंस सभेच्या स्थापनेमध्ये बघायला मिळेल. त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांची मदत आहे, किंवा यामध्ये बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, सखाराम चव्हाण ह्या लोकांचं योगदान या परमहंस सभेसाठी महत्वाचं आहे. आता या सभेसाठी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ना मराठीमधनं प्रार्थना रचल्या होत्या. आता परमहंस सभेचा प्रार्थना दिवस कोणता होता? वार कोणता होता? ज्या दिवशी तो प्रार्थना दिवस असायचा. ठीक आहे. तर तो कोणता होता? ऑब्विसली सुट्टीचा, म्हणजे रविवारचा जो दिवस आहे तो. प्रार्थना दिवस हा रविवार होता, हे लक्षात घ्या. तुम्हाला आणखी असा प्रश्न विचारला, समजा या परमहंस सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता काव्यग्रंथ लिहिला? प्रश्न असा विचारला, परमहंस सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता काव्यग्रंथ लिहिला? तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे पारमहंसिक ब्राह्मधर्म. ओके, पारमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला. आणि या परमहंस सभेच्या शाखा जरी मुंबईला स्थापना असली तरी पुणे, सातारा, अहमदनगर, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणी स्थापन झालेल्या होत्या. मिनिमम एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला बराचसा घटक क्लिअर होऊन जाईल. बद्दल बोलणार आहोत ते म्हणजे चालू घडामोडी 2024 हा कोर्स. आता हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. फक्त 99 रुपये त्याची प्राइस आहे या कोर्सची. 99 रुपयेमध्ये हा कोर्स तुम्ही संपूर्णपणे पाहू शकता. या कोर्समध्ये काय असणार आहे ते सांगतो. या कोर्समध्ये प्रत्येक सेक्शन वाईज घडामोडी आहेत, म्हणजे प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, योजना उपक्रम, जसं अंतरिक्ष घडामोडी, हे सगळे सेक्शन वाईज घडामोडी आहेत. आणि या घडामोडीमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर आहे. प्रश्न उत्तर आणि त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोर्स आहे तर हा कोर्स तुम्हाला कालावधी 1 वर्ष मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची आणखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, म्हणजे तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता, त्याला लिमिट नाही आहे. म्हणजे एका वर्षासाठी हा कोर्स असेल. चालू घडामोडी 2024 संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी कव्हर आहेत. सेक्शन वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे या कोर्सची PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल. कशी डाउनलोड करायची त्या ठिकाणी सांगितलंय, त्या ठिकाणी तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. तर अशा प्रकारे हा आपला कोर्स आहे महत्वाचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. तुम्ही नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आता हा कोर्स परचेस कसा करायचा, त्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता हे कोर्स तुम्हाला परचेस करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. असा लोगो असलेला आपलं हे ॲप्लिकेशन आहे. जवळपास 6000 लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला आपले जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ना ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या चालू घडामोडी 2024चा अपडेट केलेला आहे. 2025च्या घडामोडीचा कोर्स सुद्धा लवकरच येणार आहे. त्याच्यामध्ये जसे महिने होत जातील त्या महिन्याप्रमाणे त्या सेक्शन वाईज आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी असं तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला तो कोर्स पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वृत्तपत्राच्या संदर्भात थोडासा अवघड आहे, जोड्या लावा म्हणून आहे बघा. अरुणोदय, वसुमती, विविध वृत्त आणि प्रवासी असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. अरुणोदय म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी धोंडोपंत फडके यांची जोडी लावता आली पाहिजे, ठाण्यामधून सुरू झालेलं. विविध वृत्तपत्र जर म्हटलं तर तुम्ही या ठिकाणी तटनीस म्हणजे रामभाऊ तटनीस 4 नंबरला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, तटनीस, रामभाऊ तटनीस हे तुमचं या ठिकाणी उत्तर देता येईल तुम्हाला.
वसुमती म्हटलं तर घोष, घोष म्हणजे हेमचंद्र प्रसाद घोष, वसुमती या पत्राबाबत. आणि प्रवासी पत्र म्हटलं तर चॅटर्जी, प्रवासी म्हटलं तर चॅटर्जी. याचा अर्थ या ठिकाणी 2 1 4 3 ही जोडी तुमची करेक्ट जुळते. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, सोलापुरात पुकारलेल्या मार्शल लॉला जबाबदार धरून डॅश डॅश यांनी मुंबईचा गव्हर्नर हॉटसनवर गोळ्या झाडल्या. तर मुंबईच्या गव्हर्नर हॉटसनवर गोळ्या कोणी झाडल्या? वासुदेव बळवंत गोगटे, कृष्णाजी दामोदर, विनायक कुलकर्णी आणि शंकर सोमन असे ऑप्शन दिले. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 वासुदेव बळवंत गोगटे हे नाव लक्षात घ्या. कारण सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दरम्यान भारतामध्ये सोलापुरा या ठिकाणी लष्करी कायदा लागू करण्यात आलेला होता आणि यामध्ये वासुदेव बळवंत गोगटे यांनी जे मुंबईचे गव्हर्नर होते हॉटसन त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या. याच्यामध्ये फाशी कुणाला झाली? या सोलापुरातला हा जो लष्करी कायदा लागू करण्यात आला आणि बराचसा मुद्दा, तर त्याच्यामध्ये फाशी एकूण 4 लोकांना झाले. एक नाव आहे श्रीकृष्ण सारडा, यांचं नाव लक्षात ठेवा, श्रीकृष्ण सारडा. दुसरं नाव आहे मल्लप्पा धनशेट्टी, मल्लप्पा धनशेट्टी यांना सुद्धा या ठिकाणी फाशी झालेली आहे. कुर्बान हुसेन, तिसरं नाव आहे कुर्बान हुसेन. ओके. आणि चौथं नाव आहे त्याच्यामध्ये जगन्नाथ शिंदे, यांना फाशी झालेली आहे. जगन्नाथ शिंदे या फाशी झालेल्या लोकांची ही नाव आहे. ठीक आहे. पण तुम्हाला विचारलं होतं हॉटसनवर गोळ्या कोणी झाडल्या? तर वासुदेव बळवंत गोगटे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जैतापूरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? ऑप्शन दिले शास्त्री नदी, काजळी नदी, शुक नदी आणि काजवी नदी. या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 ठिकाणी कन्फ्यूज केलं जातं, कारण 2 महत्त्वाच्या नद्या आहेत पण शब्दामध्ये फरक आहे. काजवी नदी आणि काजळी नदी हा 2 महत्त्वाचा घटक आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला काजळी नदी म्हटलं जाईल तेव्हा कोणती खाडी? भाट्टे, भाट्टे. काजळी म्हटल्यानंतर कोणती? भाट्ट्याची खाडी. आणि जर तुम्हाला काजवी नदी असं दिलं तर तिथं उत्तर असणार आहे जैतापूरची खाडी. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये, कारण तुम्हाला यावर कन्फ्यूज होऊ शकता. काजवी आणि काजळी यामध्ये फरक आहे, लक्षात येते का? काजळी नदीच्या मुखामध्ये असणारी खाडी भाट्टे, काजवी नदीच्या मुखाशी असणारी खाडी जैतापूरची खाडी, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पहिला ऑप्शन दिलता शास्त्री नदी. शास्त्री नदी म्हटल्यानंतर जयगडची खाडी. ओके, जयगडची खाडी हे तुमचं उत्तर असणार आहे. किंवा शुक नदी दिली, शुक नदी म्हणजे विजयदुर्ग. ओके, शुक खाडी म्हणजे विजयदुर्ग. ओके, विजयदुर्ग, विजयदुर्गची खाडी. शुक नदी म्हटल्यानंतर विजयदुर्गची खाडी. ओके, शास्त्री नदी म्हटल्यानंतर जयगडची, शुक म्हणजे विजयदुर्ग. फक्त कन्फ्यूज कुठं व्हायचं नाही काजवी आणि काजळीमध्ये. काजळी भाट्टे, काजवी जैतापूर, एवढं मात्र तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळा ना जी स्थलांतरित शेतीसाठी असणारे स्थानिक नाव आणि देश याच्यावर पण बऱ्याच वेळा विचारलं जातं. अ गटामध्ये चैना, लडांग, मिल्पा आणि रोका दिले. ब गटामध्ये श्रीलंका, मलेशिया, आफ्रिका आणि ब्राझील दिले. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये जे स्थलांतरित शेती होते तर त्यांची नावं कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बघता तेव्हा ब्राझील म्हणलं की रोका येणार आहे, हे डेफिनेटली लक्षात आलं पाहिजे. आणि श्रीलंका म्हटल्यानंतर चैना आलं पाहिजे. श्रीलंका म्हटल्यानंतर चैना आलं पाहिजे. म्हणजे अ ला 1 आणि ड ला 4. अ ला 1 आणि ड ला 4 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. इथं बघा 1 आहे, इथं ड ला 4 आहे. याचा अर्थ तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला घटक बघायची गरज नाही, पण माहीत असू द्या मिल्पा आफ्रिका आणि लडांग म्हटलं तर मलेशिया, स्ट्रेट फॉरवर्ड याच्या जोड्या आहेत. म्हणजे स्थलांतरित शेती आणि त्याच्या संदर्भात असणारे देश हे माहीत असणं द्या. त्यानंतर करंट रिलेटेड जोडून तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे राज्यपाल. कारण महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे मुद्दा चर्चेत होताच, पण त्याच्याशिवाय सध्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस ओके यांची नेमणूक झाल्यामुळे आणखी तो मुद्दा चर्चेत आलाय. मग तुम्हाला असं म्हटलं सध्या नवीन राज्यपालांनी जी शपथ घेतली तर ती शपथ राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे हे तुम्हाला गटामध्ये दिले नाही. तर बघा राज्यपालांची शपथ आहे, तर तुम्हाला याच्या जोड्या जुळवायच्या. बेसिकली तुम्हाला यामध्ये 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. पहिला मुद्दा राज्यपालांचा कार्यकाळ, दुसरा मुद्दा राज्यपालांची शपथ. हे दोन्ही घटक नक्की लक्षात ठेवा. राज्यपालांची जेव्हा कार्यकाळ विचारला जाईल तेव्हा तुम्हाला आर्टिकल 156
भारतीय राज्यघटनेतलं आर्टिकल किती 156, कारण ते रिसेंटली चर्चेत असल्यामुळं. आणि रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, त्यांनी शपथ घेतली, त्याच्यामुळे ते आर्टिकल पण माहीत पाहिजे. राज्यपालांची शपथ हे 159 मध्ये. एवढे 2 जरी घटक बघितले तरी उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. राज्यपालांचा कार्यकाळ म्हणजे ड ला 3 कुठं आहे, ड ला 3 एकाच ठिकाणी आहे, ड ला 3 एकाच ठिकाणी आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा बरं का, कारण हे करंट रिलेटेड जोडून घटक आहे. राज्यपालांचा कार्यकाळ म्हटलं कलम 156, राज्यपालांची शपथ म्हटलं कलम 159. मग राहिलं राज्य विधिमंडळ अधिवेशन 174 कलमानुसार, कारण रिसेंटली अधिवेशन झालं होतं, तो मुद्दा चर्चेत आहे. आणि राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी विधेयक राखून ठेवणे हे 201 कलमामध्ये तुम्हाला बघायला मिळते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचा अचूक आहे. फक्त यामधला महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा काय आहे, हे राज्यपाल शपथ आणि कार्यकाळ हा घटक फक्त थोडासा लक्षात ठेवा, कारण राज्यपाल मुद्दा सध्या चर्चेमध्ये आलेला. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल सध्या आहेत रमेश बैस, तर हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जे आता नवीन राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत ना रमेश बैस, तर हे कितवे राज्यपाल आहेत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर जसा राज्यपाल हा घटक महत्त्वाचा आहे ना, तसा दुसरा महत्त्वाचा घटक आहे संघ लोकसेवा आयोग. का बरं चर्चेमध्ये असेल, तर बऱ्याच घटक आहे. संघ लोकसेवा आयोग UPSCच्या बाबतीमध्ये नवीन चर्चेत राहणारा घटक असतो, MPSC UPSC त्याच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, लोकसेवा आयोग. आता प्रश्न बघा आणि त्याच्यावर आपण उत्तरं देता येते का बघूया. तुम्हाला काय म्हटलंय, संघ लोकसेवा आयोगाबाबत 4 विधानं दिलीत आणि अयोग्य विधान कोणतं आहे ना ते तुम्हाला शोधायला सांगितले. आपण एक एक विधान बघत जाऊया, ते योग्य की अयोग्य ते ठरवत जाऊया. पहिलं विधान आहे, राज्यघटनेत आयोगातील सदस्य संख्या सांगितलेली नाही, ती बाब राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर सोडलेली आहे. बरोबर आहे का पहिला मुद्दा? तर हे बरोबर आहे पहिलं विधान, हे लक्षात घ्या. कारण भारतीय राज्यघटनेचा भाग कोणता की ज्याच्यामध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आहेत, तर तुम्हाला विचारल्यानंतर भाग किती म्हटलं तर पहिलं उत्तर असलं पाहिजे भाग 14 मध्ये आर्टिकल जे आहेत कलम भारतीय राज्यघटनेतलं कलम 315 पासून ते कलम 323 एवढे जे आर्टिकल आहेत ना, या आर्टिकलमध्ये संघ लोकसेवा आयोगाची रचना, त्या सदस्यांची नियुक्ती, त्यांची पदोच्युती कशी केली जाते याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि यामध्ये सरळ म्हटलंय की भारताच्या राष्ट्रपतीने नियुक्त केलेले अध्यक्ष व इतर सदस्य असतात, पण याच्यामध्ये सदस्य संख्या घटनेमध्ये सांगितलेली नाही आणि ही बाब राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावर सोडलेली आहे. त्याच्यामुळं पहिलं विधान हे बरोबर आहे. दुसरं विधान बघा, पण साधारणपणे असं म्हटलं आयोगामध्ये अध्यक्षासह किती सदस्य असतात, तर 9 ते 11 एक जनरली सदस्य असतात. म्हणजे आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या जर सेवा शर्ती जर ठरवायचं असेल ना, ते सुद्धा राष्ट्रपतीच ठरवतो. म्हणजे राष्ट्रपतीला इथं महत्त्व जास्त आहे. ठीक आहे. दुसरं विधान बघा, अध्यक्षांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो. बरोबर आहे का? तर हे डेफिनेटली बरोबर आहे. समजा एखाद्या आयोगाच्या अध्यक्षाला किंवा सदस्याला आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे देईल? कारण त्यांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. म्हणजे त्यांना सुद्धा राजीनामा कोणाकडे द्यायला पाहिजे? राष्ट्रपतींनाच द्यायला पाहिजे. आता तिसरं विधान बघा, अध्यक्ष आणि सदस्याच्या पदच्युतीबाबत चौकशी करण्यासाठी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. आता समजा एखाद्या अध्यक्षाला आणि सदस्याला पदच्युत करायचं आहे तर कोण करणार? राष्ट्रपती करणार. पण कोणत्या कारणावरनं? गैरवर्तनाच्या कारणावरनं. म्हणजे त्यांचं वर्तन गैर आहे असं जेव्हा वाटेल राष्ट्रपतींना, तर तेव्हा गैरवर्तनाच्या कारणावरून राष्ट्रपती त्यांना पदच्युत करू शकतात. पण राष्ट्रपती असे आहे भारतातले की ते स्वतः काय असं करत नाहीत. त्यांनी काय करणार तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारणार. मग समजा संबंधित चौकशीसाठी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला कळवतील. चौकशी अंती जर समजा असं झालं सर्वोच्च न्यायालयाला त्याची कारणं योग्य आढळली आणि तसा सल्ला त्यांनी दिला, तर राष्ट्रपती काय करतात तर त्या अध्यक्षाला किंवा तो सदस्य आहे त्याला पदच्युत करू शकतात. मग सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा त्या राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो का? तर इथं उत्तर आहे तो बंधनकारक असतो. चौथ्या विधानामध्ये काय म्हटलंय बघा, अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदच्युतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. असं नाहीये, तो बंधनकारक असतो. राष्ट्रपती, भारताच्या राष्ट्रपतीबाबत एक घटक लक्षात घ्या, राष्ट्रपती आपले नुसते सही पुरते, म्हणजे ते कोणत्याही गोष्टीबाबत स्वतः सगळा विचार करून स्वतः सगळं ठरवतील. अशा वेळी जेव्हा एखाद्याला पदच्युत करायचं तर असं करत नाही. ते काय करतील, सर्वोच्च न्यायालयाला विचारतील, बाबा हे नाही केलेली तरतूद बरोबर आहे का नाही ते चेक करा आणि कळवा.
मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ह्यांची जी वागणूक आहे हे गैरवर्तन आहे हे सिद्ध होतंय, तर राष्ट्रपती काय करतील, त्यांचं ऐकतील आणि त्यांना पदावरून दूर करतील. म्हणजे अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. म्हणजे इथं विधान चुकलं कुठं, चौथ्या विधानामध्ये शेवटचा शब्द चुकतोय, कारण इथं अध्यक्ष आणि सदस्याच्या पदच्युतीबाबत म्हणजे जे संघ लोकसेवा आयोग आहे तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो पाहिजे, नसतो दिल्यामुळं ते विधान चुकीचं ठरतंय. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्न लॉजिकल दिसेल. 2001 आणि 2011 मधील जनगणनेचा विचार करता महाराष्ट्रातील साक्षरतेमध्ये किती टक्के बदल झालेला आहे? महाराष्ट्राची साक्षरता कंपॅरिझन तुम्हाला दिले 2001 आणि दुसरं कंपॅरिझन दिले 2011. काय बदल आहे? 4.60 ने वाढ झाली आहे, टक्क्यानं म्हटले ना, 5.40% वाढ झाली आहे, 3.42% घट झाली का 6.24% वाढ झाली. पहिला घटक तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला इथे एक्झॅक्टली 2001 आणि 11ची जनगणनाचा जर विचार केला, साक्षरतेच्या बाबतीमध्ये 2001 जवळपास 76.88 अप्रॉक्सिमेटली आणि 2011 मध्ये 82.30 अप्रॉक्सिमेटली, म्हणजे 76 आणि 5 म्हणजे 5.40ची तुम्हाला यामध्ये वाढ दिसते. म्हणून या ठिकाणी उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर विधान असलं पाहिजे. तुम्हाला कसाही प्रश्न यामध्ये विचारू द्या, सोडवता आला पाहिजे असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. अ गटामध्ये 4 वृत्तपत्र आहेत, कॉमनवेल्थ, मराठा, अरुणोदय, द वेनगार्ड. ठीक आहे. दुसरं एम.एन. रॉय, न चिखलीकर, ॲनी बेझंट आणि फडके असे ब गटात ऑप्शन दिलेत. तुम्हाला पहिलं वृत्तपत्र बघा, कॉमनवेल्थ म्हटलं तर डोळे झाकून तुम्हाला एक गोष्ट माहीत असते, कॉमनवेल्थ म्हणजे ॲनी बेझंट यांचं ते वृत्तपत्र आहे. ठीक आहे. त्यामुळं अ ला 3 कुठं आहे? तर अ ला 3 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे तुमचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. कारण अ ला 3 बाकी कुठल्याच पर्यायामध्ये नाही, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. मराठा वृत्तपत्र तुम्हाला जर माहीत आहे तर आपण अभ्यासलेलं आहे. मराठा वृत्तपत्र हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं, परंतु ऑप्शनमध्ये ब गटामध्ये लोकमान्य टिळक दिसत नाहीत. परंतु एक घटक लक्षात घ्या, जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती तर ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्र के अत्रे यांनी सुद्धा या मराठा वृत्तपत्राची सुरुवात केली होती आणि त्या संदर्भातली व्यक्ती जर बघायला गेलं तर तुम्हाला न चिखलीकर पण पाहायला मिळतील मराठा वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारलाय त्याच्यावर, म्हणजे ब ला 2 ही तुम्ही देऊ शकता. द व्हेनगार्ड हे वृत्तपत्र, व्हेनगार्ड म्हणजे मार्क्सवादी नेते जे होते एम.एन. रॉय यांनी त्याची सुरुवात केली होती, म्हणजे एम.एन. रॉय ही जोडी लागू शकते. अरुणोदय म्हणजे फडके हे वृत्तपत्र, की जी बातमीदार छापण्याची प्रथा कोणत्या वृत्तपत्रानं सुरू केली होती, तर त्याचं उत्तर आहे अरुणोदय. क्लिअर झालं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉर्ड डलहौसीनं खालसा केलेल्या राज्यापैकी कोणती राज्य कॅनिंगनं परत केली? म्हणजे लॉर्ड डलहौसीनं जे खालसा केलेली संस्थानं कोणती होती, त्यातली कोणती कॅनिंगनं परत केली? नागपूर, सातारा, भगत आणि उदयपूर असे तुम्हाला ऑप्शन दिलेत. तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात आला पाहिजे, नागपूर म्हणजे 1854ला कॅनिंगनं खालसा केले. सातारा 1848 रोजी कॅनिंगनं डलहौसीनं खालसा केलेलं संस्थान होतं. भगत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिले 1850ला खालसा केलं होतं लॉर्ड डलहौसीनं. आणि त्यानंतर येतं उदयपूर, हेही तुम्हाला इथं माहीत पाहिजे, जवळपास 1852 मध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे लॉर्ड डलहौसीनं खालसा केलेली संस्थान होतं, जसं भगत 1850चं आहे आणि उदयपूर 1852चं आहे, तर ही 2 संस्थानं कॅनिंगनं परत केली होती, खालसा केलेली. म्हणजे क आणि ड हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके. तुम्हाला जर लॉर्ड डलहौसीनं खालसा केलेली कोणती संस्थानं होती असं विचारलं तर पहिलं उत्तर असेल सातारा 1848, जैतपूर 1849, संबलपूर 1849, भगत 1850, उदयपूर 1852, झाशी 1853, नागपूर 1854. ठीक आहे. आणि यामध्ये भगत आणि उदयपूर ही जी संस्थानं डलहौसीनं खालसा केली होती ती कॅनिंगनं परत केली. भगत 1850ला खालसा केलेलं होतं आणि उदयपूर 1852ला. तुम्हाला असं विचारलं, कुर्ग व म्हैसूर हे संस्थान कोणी खालसा केलं, तर त्याच्यामध्ये लॉर्ड बेल्टिक यांचं नाव येतं. त्याच्यामुळे इथं तुम्हाला विचारलंय कॅनिंगनं परत केली, हे 2च आहेत, भगत आणि उदयपूर, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढील प्रश्न आहे, काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी, बिग जम्प इनटू द अननोन असं कोणी म्हटलं होतं? काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी असं कोणी म्हटलं होतं? लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी यापैकी नाही. आता कोणत्या व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयच्या कार्यकाळामध्ये
काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसची स्थापना कधीची आहे तर काँग्रेसची स्थापना आहे 1885 आणि 1885ला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड डफरिन. कारण लॉर्ड डफरिन यांचा कार्यकाळ 1884 ते 1888 होता आणि यांनीच काय म्हटलं होतं, काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील उडी, तसंच त्यांनी सूक्ष्म अल्पसंख्याक असंही काँग्रेसला संबोधलं होतं. ती व्यक्ती म्हणजे लॉर्ड डफरिन. मुद्दा क्लिअर होतोय का? ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, 2 विधानं दिलीत, चुकीचं विधान कोणतं ते ओळखा असं तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं विधान बघा, 1919च्या मोर्लेमेंटो कायद्याने प्रांतात दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली. ओके, 1919चा मोर्लेमेंटो कायदा असं म्हणतोय. ठीक आहे, मोर्लेमेंटो कायदा 1919चा आहे का? तर मोर्लेमेंटो कायदा हा 1909चा आहे. इथे 1919चा म्हटल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. 1935च्या भारत सरकार कायद्यानं प्रांतीय स्वायत्तता लागू केली. बरोबर आहे का? प्रांतीय स्वायत्तता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला महत्त्वाचा मुद्दा प्रांतीय स्वायत्तता त्या लागू केली, तर हे दुसरं विधान बरोबर आहे. मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. पहिला मुद्दा 1909चा मोर्लेमेंटो कायदा, त्यानंतर 1919चा मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायदा आणि या मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायद्यानं प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती लागू केली होती. म्हणजे दुहेरी शासन पद्धती लागू केली हे प्रांतामध्ये कोणत्या कायद्यानुसार? तर 1919च्या मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायद्यानुसार. त्यामुळं पहिलं विधान लक्षात आलं का? पहिलं विधान म्हणजे इथं तुम्हाला 1919च्या मोर्लेमेंटो कायद्यानं प्रांतात दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली. पहिलं विधान चुकीचं का ठरतंय? कारण इथं मोर्लेमेंटो नको होतं, इथं काय पाहिजे होतं? मॉन्टेगो चेम्स्फर्ड पाहिजे होतं. लक्षात येत आहे का? 1919च्या मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायद्यानं प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती लागू केली. मोर्लेमेंटो शब्दामुळे इथं चुकते. लक्षात येत आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मॉन्टेगो चेम्स्फर्ड कायदा हा 1919चा आहे आणि मोर्लेमेंटो 1909चा. ओके, दुसरं विधान बरोबर आहे, फक्त पहिलं चुकीचं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, 1874 मध्ये शेतकऱ्यांच्या उठावाची सुरुवात महाराष्ट्रात कोठून झाली? विंग, सुपे, कर्दे का शिरूर? अचूक उत्तर असणार आहे कर्दे. आणि शेतकऱ्यांचा जो उठाव झाला किंवा हा सगळा उठाव झाला, सरकारनं हा दडपून टाकला आणि याच्यावर उपाय म्हणून जो डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट केला. सरकारनं कोणता ॲक्ट केला? डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट. हा कधी पारित केला? 1879 मध्ये त्यांनी तो पारित केलेला होता. पुढील प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारं डॅश डॅश हे भारतातलं पहिलं संस्थान आहे. ओके, प्राथमिक शिक्षण मोफतपण आणि सक्तीचं करणारं भारतातलं पहिलं संस्थान कोणतं? कोल्हापूर, बडोदा, औंध का ग्वाल्हेर? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, बडोदा संस्थानचे जे राजे होते ते सयाजीराव गायकवाड यांनी पहिल्यांदा घोषणा केली होती मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्याची 1892 मध्ये. परंतु याची अंमलबजावणी कधी झाली? 1906ला. घोषणा जरी 1892ची असली तरी 1906 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणून त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 विधान आहेत आणि त्यापैकी योग्य विधान निवडा असं तुम्हाला म्हटले. दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून शिवराम कांबळे यांना ओळखले जाते. पहिलं विधान बरोबर आहे का? तर मी म्हणतो हे पहिलं विधान चुकीचं आहे. पहिलं रिझन, दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून शिवराम कांबळे नाही, तर इथं गोपाळ बाबा वलंकर हे पाहिजे होतं. दलितामधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणाला ओळखले जाते? गोपाळ बाबा वलंकर यांना ओळखले जाते. त्यांनी एका महत्त्वाच्या पुस्तकाचं लेखन केलं. ते पुस्तकाचं नाव माहीत आहे का? विटाळ विध्वंसक. विटाळ विध्वंसक या पुस्तकाचे लेखक कोण? तर गोपाळ बाबा वलंकर. त्यामुळं शिवराम कांबळे दिल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघा, शिवराम कांबळे यांच्यावर बाबा पदमनजी, महात्मा फुले, आगरकर, लोकहितवादी यांच्या विचारांचा पगडा होता. बरोबर आहे. मग गोपाळबाबा वलंकर यांच्यावर कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तीचा प्रभाव होता? महात्मा फुले. लक्षात ठेवा. आणि शिवराम कांबळे यांच्यावर बाकी बऱ्याच लोकांचा प्रभाव तुम्हाला इथं पाहायला मिळतो. दिलेल्या विधानापैकी फक्त दुसरं विधान बरोबर आहे हे इथं लक्षात घ्या. पहिलं का चुकीचं आहे? तर शिवराम कांबळे या ठिकाणी काय पाहिजे होतं? गोपाळ बाबा वलंकर. ओके, विटाळ विध्वंसक पुस्तकाचे लेखक. पुढील प्रश्न बघा, सविनय कायदेभंग चळवळी दरम्यानची आंदोलने व नेतृत्व करणारी व्यक्ती यांची चुकीची जोडी ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. धारासना सत्याग्रह. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात मार्च
1830 मध्ये दांडी यात्रेपासून केली होती आणि त्यातून धारासना सत्याग्रहामध्ये पण येणारे व्यक्ती बघा, तर धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केलं होतं. हे जोडी बरोबर आहे. बिहारमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि अब्दुल बारी हे सुद्धा बरोबर आहे. तमिळनाडूमध्ये के कल्लप्पन म्हटले. आता के कल्लप्पन हे तमिळनाडूमधले नाही, केरळमधून होते, म्हणजे तिसरी चुकीचे. के कल्लप्पन हे केरळमधून होते. तमिळनाडूमधून सी राजागोपालाचारी होते. सी राजागोपालाचारी हे तमिळनाडूमधून होते, हे लक्षात घ्या. ओके, के कल्लप्पन हे केरळमधून होते, त्याच्यामुळे तिसरी जोडी चुकीची आहे. नागालँड राणी गैदेनिल्लू हे बरोबर आहे. हे त्यामुळं चुकीची जोडी म्हटल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हा का चुकीचा आहे लक्षात येते का? के कल्लप्पन केरळमधून होते आणि तमिळनाडूमधून म्हटलं तर सी राजागोपालाचारी, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? विंग, धामारी, रामदरा का मल्हारगाव? तुम्हाला हे माहीत असेल की पहिला महत्त्वाचा तुम्हाला वासुदेव बळवंत फडके म्हटले म्हणून धामारी आहे. तुम्हाला असं म्हटलं असतं उमाजी नाईकांनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला होता, मग तुमचं उत्तर हे विंग आलं असतं. उमाजी नाईक म्हटलं असतं ना, मग विंग आलं असतं, लक्षात घ्या. पण तुम्हाला वासुदेव बळवंत फडके म्हटले म्हणून धामारी हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्न दिला 42व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आणि देताना एकूण 5 विधानं दिलीत आणि कोणतं विधान योग्य आहे ते ओळखायला सांगितले. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती. पहिलं विधान आहे, ही घटना दुरुस्ती लघु राज्यघटना म्हणून ओळखली जाते, बरोबर आहे. या घटना दुरुस्तीनं राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक केले. 42व्या घटना दुरुस्तीनं केलेलं आहे, हे पण बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली. इथं मात्र चुकीचं आहे, कारण इथं 1978 नसून 1976 पाहिजे. 42वी घटना दुरुस्ती 1976 म्हणजे क विधान चुकीचं आहे. या घटना दुरुस्तीनं स्वर्णसिंह समितीच्या शिफारशींना स्थान देण्यात आले, बरोबर आहे. या घटना दुरुस्तीमध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवेची तरतूद होती, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे क चुकीचं आहे असं ओळखलंय तुम्हाला आणि बाकी सगळे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं अचूक उत्तर पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती 1976 आहे, 78 दिल्यामुळं प्रश्न विधान क्रमांक क हे चुकीचं ठरत आहे. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान कोणतं ते ओळखा म्हटले. सातारा जिल्ह्यातून चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली. सातारा चिपळूण कुंभारली, बरोबर आहे. साताऱ्याहून रायगडला जाण्यासाठी पारघाट पार करावा लागतो. सातारा रायगड पारघाट हे सुद्धा बरोबर आहे. साताऱ्याहून वाईला जाण्यासाठी पसरणा, सातारा वाई पसरणी घाट हे पण बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या विधानापैकी तुमचं उत्तर असणाऱ्या वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत ते ओळखा म्हटले. आता मॅक्रो कोणते आहेत? कॅल्शियम आणि पोटॅशियम ही मॅक्रो आहेत. मॅक्रो हे लक्षात घ्या, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. त्याच्यामुळं क आणि ड तर येणार नाही, म्हणजे इथं क ड आहे, इथं अ आणि ड आहे, त्यामुळे हे पण बरोबर येणार नाही. या ठिकाणी क आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर येणार नाही. लक्षात आहे का? क्लोरीन आणि बोरॉन हे तुमची काय येणार आहेत? मायक्रो येणार आहेत. तुम्हाला मॅक्रो आणि मायक्रो हे लक्षात घ्या, सूक्ष्म मूलद्रव्ये. तर सूक्ष्म मूलद्रव्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हटले, म्हणजे क्लोरीन आणि बोरॉन आहेत. ओके, कॅल्शियम आणि पोटॅशियम ही मॅक्रो आहेत, त्याच्यामुळं ती येणार नाहीत या प्रश्नामध्ये. पुढील प्रश्न बघा, जोड्या लावायचे आहेत गट अ आणि गट ब. गट अ मध्ये कोणत्या ठिकाणचे विषाणू, वनस्पतीतले, प्राण्यातले, जीवाणूवर हल्ला करणारे आणि कवकावर हल्ला करणारे विषाणू दिलेत आणि ब गटामध्ये त्यांची नावं. आता तुम्हाला ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला बॅक्टेरियोफेजस इथे एक ओळखीचं नाव तुम्हाला यामध्ये दिसतंय. बॅक्टेरियोफेजस म्हणजे हा जीवाणूवर हल्ला करणारा विषाणू आहे. म्हणजे क ला 4 तुम्ही इथे एकच जोडी जुळवू शकताय. बाकी तुम्हाला यातली सगळी नावं जरी तुम्ही वाचली असतील किंवा नसेल तर तुम्हाला अवघड जातील. पण एवढं माहीत असतं की बॅक्टेरियोफेजस म्हणजे तुमचं फक्त जीवाणूवर हल्ला करणारं विषाणू. म्हणजे क ला 4 कुठं आहे तर एकाच ठिकाणी आहे, म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. बाकी जर तुम्हाला नाही समजलं तरी मग यामध्ये वनस्पतीतले विषाणू जर म्हटलं तर ते येणार आहे फायटोफायजिनी. त्याच्यानंतर प्राण्यामधलं म्हटलं तर झुपाजिनी.
कवकावर हल्ला करणारं म्हटलं तर हे मायको व्हायरस या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. फक्त घटक काय होता, बॅक्टेरियोफेजेस म्हणजे जीवाणूवर हल्ला करणारा विषाणू, हे बेसिक जेव्हा आपण वाचतो ना त्यामध्ये येतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. म्हणजे सायन्ससाठी जोडायला लावताना ना बऱ्याच वेळा ना जे तुम्हाला एक्झॅक्टली येते ना तेवढ्यावर विचार करायचा, बाकी घटकाला जास्त फोकस द्यायचं नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत तुम्हाला 3 विधानं दिली आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 रोजी झाली. विधान बरोबर आहे, कारण ही तारीख लक्षात ठेवा. MPSCनं जर रिसेंटली म्हणजे झालेल्या 2 वर्षापूर्वी यावर प्रश्न विचारला होता आणि तो तारखेवर होता. ठीक आहे, एक्झॅक्टली तारीख आपल्याला एवढं माहीत असतं की प्रधानमंत्री जनधन योजना 2014ची आहे, पण ऑगस्ट महिन्यामध्ये 28 ऑगस्ट 2014 हे लक्षात घ्या. हा राष्ट्रीय वित्तीय समावेशन अभियानाचा भाग आहे, हेही बरोबर आहे. यात धनप्रेषण सुविधा, विमा व पेन्शन याचा समावेश आहे. यापैकी सर्व विधानं तुमची बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघा, जोड्या लावायचे. तुम्हाला गट दिले, धनंजय गाडगीळ कार्यगट आहे, सुरेश तेंडुलकर कार्यगट आहे, म्हणजे तुम्हाला तज्ज्ञ गट आहे. हे लक्षात येतं का, आरोग्य आणि दारिद्र्य या टॉपिकवर संदर्भातले, दारिद्र्याच्या संदर्भात. रंगराजन पॅनल 2000 मध्ये 12-14 मध्ये आलेलं, पनगडिया कृती दल जेव्हा 2015 मध्ये आलेलं. आता पहिला मुद्दा, जेव्हा सुरेश तेंडुलकर कार्यगट, आता ह्या टाईपच्या जोड्यामध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट त्यांचं वैशिष्ट्य दिले. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ना की सुरेश तेंडुलकर कार्यगट म्हटलं तर तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे, पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी 2 घटकांचा समावेश केला, आरोग्य आणि शिक्षण. लक्षात येते का, आरोग्य आणि शिक्षण हे कुणी समाविष्ट केलं, तेंडुलकर कार्यगटानं. म्हणजे इथं बघा, अन्न, आरोग्य व शिक्षण, कपडे यांचा समावेश. आरोग्य शिक्षण म्हणजे तेंडुलकर कार्यगट. ब ला 2 कुठं आहेत तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे हेच तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. धनंजय गाडगीळ कार्यगट हा सुरुवातीचा कार्यगट होता, त्यामुळे फक्त अन्नावरचा खर्च गृहीत धरला होता आणि इतर खर्च शासन करेल असं गृहीत धरलं होतं, आरोग्य शिक्षण यावरचा. रंगराजन पॅनल म्हटलं तर हे तुमचं अन्न व गैर अन्न वस्तू याच्या संदर्भातला. पानगडिया कृती दल 2015 मधला की याच्यामध्ये 14 सदस्यीय समिती होती, हा मुद्दा. म्हणजे लक्षात येतंय का, म्हणजे लॉजिकली तुम्हाला आरोग्य आणि शिक्षण म्हटलं याच्यावरचा खर्च समावेश हे फक्त सुरुवातीला कोणी केलं, सुरेश तेंडुलकर कार्यगटानं. यावरूनही तुम्ही याचं उत्तर देऊ शकता.